का मसाला आणलेला आहे. कोणता मसाला आहे ग? किचन हा चिकन मसाला आणलाय. हे उचल आता एक एक. चिकन मसाला आणलाय. हे बघा हे काय ग? हे काय? केचप आहे. हा केचप, टोमॅटो केचप. टमाटर मोठे सांग. केचप, टोमॅटो केचप. हा घे घे आता. हा, हे फुलावर. हे फुलावर. हे कोबू. हे नारळ. नारळ आपल्या पोरांसाठी आणलेले आहेत. हे बघा हे तंबाटे. तंबाटे आणलेले आहेत. कसे किलो भेटले काय माहिती आता. कसे किलो भेटले ग? 10 रुपये. 10 रुपये किलो. मिरची कशी किलो भेटली? मिरची 40 चे अर्धा किलो. बघा स्वस्तच आहे आज समजायला पाहिजे. इथं कसं लय महाग होतं म्हणून मार्केटला गेले ना. तर तिकडं कसं जरा बरं भेटलं. शिमला मिरची कशी भेटली? शिमला भेटली 20 रुपयाची अर्धा किलो. अरे बापरे एवढी चांगली 20 रुपयाची अर्धा किलो. बघा खरंच मार्केटचं कसं अलगच असतंय. बघा ना सगळं ताजं आहे. सगळं ताजं आहे. टमाटे ताजे, शिमला मिरची ताजी, कोथिंबीर हे बघा ताजी. हे बघा कोथिंबीर बी किती गावरान कोथिंबीर आहे. हे बघा गावरान कोथिंबीर. ॲपल बी आणले. टमाटे आणले. हे बघा कांदे आणले. कांदे बी लय चांगले आहेत. कांदे कसे भेटले ग? कांदे हा 20 रुपये किलो. अगं बाया किती छान कांदे आहेत गावरान असल्यासारखे. बघा मला लय असले कांदे आवडते. तर बाकीचं सोयाबीन आणली, मटकी आणली, हिरवे मूग आणलेत, हिरवी डाळ आणली, आपली पॉलिश केलेली डाळ आणली मुगाची. ठेवायली आता पोरगी. कसं सांभाळून ठेवलं म्हणजे कसं 8 दिवस चालतं नाही 6 महिने. म्हणून म्हणले फ्रीजमध्ये ठेवते. ठेव म्हणलं बाई नाही का. काय लांब आहे ना आपल्याला मार्केट जरा. पहिलं कसं आपल्या घराजवळच होतं. आता लांब आहे ना. दूध कधीच का आजच आणले. मशरूम ब्रोकली मी खाली ठेवते. हा ते ब्रोकली आणि मशरूम खाली ठेवते. हा बघा फुलावरचा गड्डा बी एवढा जसं काय शेतामधून आणलाय. छान आहे. पहिलं नव्हतं समजत त्यांना माळवा आणायचं. पण आता समजतंय. ते गोळ्या आहेत त्या. हा ठीक आहे खाल्ले ना आता.